विद्यार्थी मित्र हो नमस्कार. काल आपण 1 नंबरचा चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप आणि पार्टनरशिप फायनल अकाउंट हा चालू केलेला आहे. हा चॅप्टर आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण यामध्ये फायनल अकाउंट आहे. आज आपण पान नंबर 4 वर मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट आपल्याला जे दिलेलं आहे ते पाहूया. तर सर्वांनी 4 नंबरचं पान उघडा. Methods of capital accounts. Amount in cash or kind brought in by the partner to manage business activities is termed as capital. तर विद्यार्थी मित्र हो, जो पार्टनर आहे किंवा आपण त्याला भागीदार म्हणतो, त्याने जर व्यवसाय सुरू करायच्या वेळेस कॅश आणले असेल किंवा त्यांनी काही ॲसेट्स आणले असतील कॅश स्वरूपातील, तर त्याला म्हणतात कॅपिटल. म्हणजे पार्टनरने जी कॅश आणली असेल किंवा ॲसेट्स आणली असेल त्याला कॅपिटल म्हटलं जातं. कॅपिटल म्हणजे भांडवल. पार्टनर्स मेंटेन अँड ऑपरेट सम मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. तर कॅपिटल अकाउंटच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर त्या वापरल्या जातात. त्यामध्ये 2 मेथड्स आहेत, त्या आपण आज पाहणार आहोत. मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. पहिली आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ज्यावेळेस फिक्स कॅपिटल मेथड वापरली जाते त्यावेळेस कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट ओपन केलं जातं आणि ज्यावेळेस फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड वापरली जाते त्यावेळेस कॅपिटल अकाउंट ओपन केलं जातं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण फिक्स कॅपिटल मेथडचा अभ्यास करूया. इन दिस मेथड अमाउंट ऑफ कॅपिटल ऑफ अ पार्टनर रिमेन्स द सेम ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. जे आर्थिक वर्ष असतं फायनान्शियल इयर, तर त्या पूर्ण वर्षामध्ये पार्टनरचं कॅपिटल फिक्स असतं, स्थिर असतं, ते बदलत नाही. हे कुठल्या मेथडमध्ये उपयोग केला जातो याचा? फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये. देअर इज नो ॲडिशनल ऑर सबट्रॅक्शन फ्रॉम कॅपिटल ड्युरिंग द इयर. म्हणजे कॅपिटल एकदा ठरलं एका वर्षामध्ये समजा 1 लाख रुपये आणायचं, तर तेवढं त्याला आणावं लागेल. 1 लाखच्या पेक्षा जास्ती नाही आणता येणार किंवा 90,000 सुद्धा म्हणजे कमी सुद्धा आणता येणार नाही. वेन दिस मेथड इज अडॉप्टेड, partners open a new account in name of partners current account. ज्यावेळेस फिक्स कॅपिटल मेथडचा उपयोग केला जाईल तर पार्टनर जे अकाउंट ओपन करेल किंवा ज्या अकाउंटचा स्वीकार करेल त्यांना आपण म्हणणार पार्टनर करंट अकाउंट. ह्या अकाउंटमध्ये कुठल्या कुठल्या आयटम्स येतात तर ते आपण पाहूया. त्यामध्ये ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनर्स सॅलरी, कमिशन, ब्रोकरेज, ब्रोकरेज म्हणजे दलाली, शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस आर रेकॉर्डेड इन द करंट अकाउंट. तर करंट अकाउंटमध्ये ड्रॉइंग्स म्हणजे पार्टनरने त्याच्या बिझनेसमधून जर त्याच्या वापरासाठी काही पैसे घेतले असतील किंवा काही वस्तू घेतल्या असतील तर त्याला म्हटलं जातं ड्रॉइंग्स. म्हणजे करंट अकाउंटमध्ये आपण काय काय दाखवणार? ड्रॉइंग्स किंवा आपण याला कॅपिटल अकाउंट म्हणूया. कॅपिटल अकाउंटमध्ये आपण ड्रॉइंग्स दाखवणार, ड्रॉइंग्सवरचं व्याज दाखवणार, त्याच्यानंतर कॅपिटल, त्याच्यानंतर जर पार्टनरला सॅलरी दिली असेल, पगार दिला असेल तो, त्याला कमिशन दिलं असेल ते, त्याच्यानंतर ब्रोकरेज म्हणजे दलाली, आणि शेवटी आपण त्यांना नफा किंवा जो तोटा मिळतो तो किती मिळाला त्याचा हिस्सा या अकाउंटमध्ये आपण दाखवणार. तर आपल्याला खाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेला आहे. त्याचा स्पेसिमेन आपण पाहूया. प्रो फॉर्मा ऑफ फिक्स कॅपिटल मेथड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपल्याला खाली एक्स आणि वायचं कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. अगोदर आपण त्यांची क्रेडिट साईड बघूया. एक गोष्ट आपण इथं लक्षात घ्यायची
की कॅपिटल जे आहे हे भांडवल जे आहे ही लायबिलिटी आहे आणि सर्व लायबिलिटीजला क्रेडिट बॅलन्स असतो. म्हणून हा बॅलन्स अगोदर कुठे दाखवला जाईल? पार्टनर्स करंट अकाउंटच्या किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर क्रेडिट साईड अगोदर पाहूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, एक्स आणि वायच्या कॉलममध्ये रक्कम दाखवली जाईल. बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, जर ऍडिशनल कॅपिटल म्हणजे नव्याने काही त्यांनी त्या आर्थिक वर्षामध्ये जर कॅपिटल आणलं असेल तर ते दाखवलं जाईल क्रेडिट साईडला. पैसा आणल्यानंतर जर्नल एंट्री होत असते कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेलं आहे बाय कॅश. त्यानंतर बाय ऍसेट्स, कॅपिटल इन काइंड, जर पार्टनरने काही ऍसेट्स कॅपिटल म्हणून आणले असेल, ऍसेट्स स्वरूपात काही कॅपिटल आणलं असेल तर ते कुठं दिसेल? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि नंतर आपण डेबिट साईडला त्यांचा बॅलन्स क्लोज करणार, म्हणून डेबिट साईडला आपल्याला दाखवलेलं आहे टू बॅलन्स क्लोज डाऊन आणि दोन्हीच्या म्हणजे एक्स आणि वायच्या कॉलममध्ये रक्कम दाखवलेली आहे. तर याच्या जर्नल एंट्रीज कशा होतील पाहूया. बघा, पहिली जर्नल एंट्री, व्हेन ऍडिशनल कॅपिटल इज इंट्रोड्यूस बाय अ पार्टनर, जर पार्टनरने काही अजून नव्याने कॅपिटल आणला असेल तर जर्नल एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि त्याचं नॅरेशन आपण लिहिणार बिंग ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस इन टू द बिझनेस, पार्टनरने नव्याने कॅपिटल बिझनेसमध्ये आणलं आहे. त्याच्यानंतर 2 नंबर, वेन कॅपिटल अमाऊंट इज ब्रॉट बाय अ पार्टनर इन फॉर्म ऑफ ऍसेट्स, जर पार्टनरने काही ऍसेट स्वरूपात कॅपिटल आणला असेल तर त्याची जर्नल एंट्री होईल ऍसेट्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि नॅरेशन आपण लिहिणार बिंग ऍडिशनल कॅपिटल ब्रॉट इन काइंड. त्यानंतर पार्टनर्सचं करंट अकाउंट आपण पाहूया. बघा, वेन फिक्स कॅपिटल मेथड इज अडॉप्टेड बाय द पार्टनरशिप फर्म अ न्यू सेपरेट अकाउंट इज ओपन दॅट इज पार्टनर्स करंट अकाउंट, जेव्हा फिक्स कॅपिटल मेथडचा वापर करण्याचं ठरवलं जातं, पार्टनर ते ठरवतात, त्यावेळेस अजून एक नवीन अकाउंट ओपन केलं जातं, त्याला म्हणतात पार्टनर्स करंट अकाउंट. ह्या अकाउंटमध्ये ज्या ऍडजस्टमेंट दाखवल्या जातील तर त्या आपल्याला एकतर डेबिट बॅलन्स दाखवतील किंवा क्रेडिट बॅलन्स दाखवतील. बघा, पान नंबर 6 वर आपण पार्टनर्स करंट अकाउंटचा नमुना दिलेला आहे, तो पाहूया. डेबिट साईड बघू आपण आधी. डेबिट साईडला आपल्याला पर्टिक्युलर्स एक्स आणि वाय यांची रक्कम दिलेली आहे. एक्स आणि वाय हे पार्टनर्स आहेत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, डेबिट बॅलन्स असेल तर तो दिलेला आहे आणि अमाऊंट कॉलम मध्ये आपल्याला रक्कम फुल्यांच्या स्वरूपात दाखवली आहे. नंतर टू ड्रॉइंग्स अकाउंट, जर ड्रॉइंग्स घेतला असेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आहे परत खाली आणि टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जर लॉस झाला असेल तर त्यांना जो लॉस किती मिळाला तो शेअरमध्ये म्हणजे तो त्या प्रमाणामध्ये आणि नंतर बॅलन्स क्लोज डाऊन आपल्याला दाखवलेला आहे. आता क्रेडिट साईड बघूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, क्रेडिट बॅलन्स जर असेल तर तो, त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट, बाय सॅलरीज, बाय कमिशन, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जर त्यांना प्रॉफिट झाला असेल तर तो त्या शेअरमध्ये त्यांना दिला जाईल आणि नंतर आपण बॅलन्स क्लोज करणार म्हणून बॅलन्स क्लोज डाऊन. तर अशा पद्धतीने हे करंट अकाउंट आपल्याला दाखवलेलं आहे. त्याच्यात जर्नल एंट्रीज कशा होतात ते आपण पाहूया. इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स कॅपिटल, पार्टनरने जे कॅपिटल आणलेलं आहे जर त्याला इंटरेस्ट द्यायचं कबूल केलं असेल तर जर्नल एंट्री होईल इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. नॅरेशन आपण लिहिणार बिंग इंटरेस्ट ड्यू ऑन कॅपिटल, कॅपिटलवरचं भांडवलावरचं इंटरेस्ट देय आहे. ड्यू म्हणजे देणे बाकी आहे, देय. नंतर हा खर्च असल्यामुळे आपण प्रॉफिट आणि लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार म्हणून जर्नल एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट
टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यानंतर खाली बघा 2 नंबर, जर सॅलरी किंवा कमिशन पार्टनरला द्यायचं ठरलं असेल तर सॅलरी ऑर कमिशन अलाउड टू पार्टनर. पहिली जर्नल एंट्री होईल सॅलरी ऑर किंवा सॅलरी ऑब्लिक कमिशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट ऑब्लिक करंट अकाउंट बिंग सॅलरी ऑर कमिशन ड्यू टू पार्टनर. नंतर हा खर्च असल्यामुळे हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. मग जर्नल एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सॅलरी ऑब्लिक कमिशन अकाउंट. जर पार्टनरने स्वतःच्या बिझनेसमधून कॅश घेतली असेल किंवा काही त्यांनी वस्तू घेतल्या असतील तर आपण त्याला म्हणतो ड्रॉइंग्स. जर ते घेतलं असेल तर 3 नंबरची एंट्री पाहूया. कॅश ऑर गुड्स टेकन ओव्हर बाय द पार्टनर फॉर देअर पर्सनल यूज. पार्टनरने स्वतःच्या पर्सनल यूजसाठी स्वतःच्याच बिझनेसमधून काही कॅश घेतली असेल, काही वस्तू काही माल घेतला असेल तर जर्नल एंट्री होईल विद्यार्थी मित्र ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कॅश ऑर गुड्स अकाउंट. त्याचं नॅरेशन आपण लिहिणार बिंग कॅश ऑर गुड्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज. पार्टनरने त्याच्या वैयक्तिक वापरासाठी कॅश किंवा गुड्स घेतले आहेत. त्यानंतर बी पार्टनर्स करंट अकाउंट ऑब्लिक कॅपिटल अकाउंट टू ड्रॉइंग्स अकाउंट. मग हे ड्रॉइंग्स जे आहे आपण ते त्यांच्या करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार किंवा कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार. म्हणून पार्टनर्स करंट किंवा कॅपिटल अकाउंटला डेबिट होणार आणि ड्रॉइंग्स अकाउंटला क्रेडिट होणार. आता 4 नंबरचं बघा, इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग ऑफ द पार्टनर्स. विद्यार्थी मित्र इथं इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉइंग म्हटलेलं आहे, तिथं यस लिहायचं आहे. ड्रॉइंग्स जी नंतर यस आपल्याला लिहायचं आहे. तसंच वरती पण 3 मध्ये ड्रॉइंग्स लिहायचं आहे. तिथं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे, यस राहिलेलं आहे. जर पार्टनर्सला ड्रॉइंग्स चार्ज करायचं किंवा याच्या इंटरेस्टवरचं ड्रॉइंग चार्ज करण्याची परवानगी दिलेली आहे फर्मने तर जर्नल एंट्री होईल पार्टनर्स करंट ऑब्लिक कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट. त्याच्यानंतर हे इंटरेस्ट जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होईल. बी मध्ये जर्नल एंट्री दिली आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून जर्नल एंट्री आपण केली आणि त्याचं नॅरेशन लिहिलं बिंग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे ड्रॉइंग्स घेतलेलं आहे त्याच्यावरचं इंटरेस्ट प्रॉफिट आणि लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र 5 नंबरची जर्नल एंट्री बघा. आता हे अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काय आला तो समजतो. अगोदर जर नेट प्रॉफिट आला असेल तर जर्नल एंट्री होईल ट्रान्सफर ऑफ नेट प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. बिंग प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट ऑब्लिक करंट अकाउंट. जो प्रॉफिट झालेला आहे हा पार्टनर्सच्या करंट किंवा कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला आहे. जर लॉस झाला असेल तर हा लॉस त्यांना आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल, त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन ऑफ लॉस. त्याची जर्नल एंट्री होईल विद्यार्थी मित्र पार्टनर्स करंट ऑब्लिक कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याचं नॅरेशन आपण लिहिणार बिंग लॉस ऍडजस्टेड टू पार्टनर्स करंट ऑब्लिक कॅपिटल अकाउंट. जो लॉस झालेला आहे तो पार्टनर्स करंट किंवा कॅपिटल अकाउंट मध्ये ऍडजस्ट केला आहे. आता खाली आपल्याला इफेक्ट्स दिलेले आहेत प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचे, ते पाहूया. डेबिट साइडला आपण दाखवणार इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट, कॅपिटलवरचं व्याज, सॅलरी टू पार्टनर, पार्टनरला जर सॅलरी दिली असेल तर ती, कमिशन टू पार्टनर जर कमिशन दिलं असेल तर ते, आणि शेवटी क्रेडिट साइडला आपण दाखवणार इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. अशा पद्धतीने अकाउंट इथं टॅली होतं. तर आपणा सर्वांना 5 नंबर 4 वरचं मेथड्स लिहायचे आहेत कॅपिटल अकाउंटच्या. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं स्पेसिमेन, खाली दिलेल्या जर्नल एंट्रीज, करंट अकाउंट जे आहे पार्टनर्सचं त्याचं स्पेसिमेन 5 नंबर 6 वर आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आणि त्या खालच्या जर्नल एंट्रीज लिहून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा इफेक्ट्स क्लास वर्कमध्ये आपल्याला दाखवायचा आहे. तर आजच्या
वृत्त आपण एवढं पाहूया. हे सर्व आपण लिहून घ्यायचं आहे, विसरायचं नाही. थँक्यू.